च्या मंडळाची बघून हवा दुश्मन बी म्हणतील आपण पण यांच्यातच पाहिजे होतो रे भावा. च्या मंडळाची बघून हवा दुश्मन बी म्हणतील आपण पण यांच्यातच पाहिजे होतो रे भावा. तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा पण व्हिडिओ आपण मंडळासाठी स्पेशल खतरनाक असा व्हिडिओ एडिट केलेला आहे. तुम्ही डेमो तर बघितलेलाच आहे. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला आता कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून टाका. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आता तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त रील्स एडिटिंग शिकवत असते. आणि राहिला विषय मटेरियलचा, तर मित्रांनो या व्हिडिओचं जे का आपण मटेरियल यूज केलेलं आहे का ते सर्व जे की मटेरियलची लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. पण त्या मटेरियल एक पासवर्ड राहणार आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कोठेही नाही स्किप करता, शेवटपर्यंत बघत राहायचं. पासवर्ड तुम्हाला 2 स्टेपमध्ये कोठं पण दिसू शकतो. आणि एडिटिंगचं पण जे काय आपलं सगळं आपण एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चला मग लगेच आपण आजचा जे काय व्हिडिओ कसा म्हणजे एडिट करता ते समजून घेऊया. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, जे काय ॲडमिशन आहे तिथून ओपन करून घ्यायचं आहे. जे काय बिटमार्क आहे तिथून ओपन करून घ्यायचं आहे. आता बिटमार्क ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, सर्वात आधी मी मोरी एक ग्रुप दिला असेल त्या ग्रुपवर काय करायचं, ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. तर आता एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर आता काय करायचं आहे, सर्वात आधी जे काय एकदम खालची जे काय लेअर आहे श्री बालाजी गणेश मंडळ, तर इथून काय करायचं, तुमच्या मंडळाचं इथून नाव लिहायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर जे काय वरचं आहे वाराकवाडी लिहून त्यावर टेक्स्टवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये यायचं आहे आणि इथं तुमच्या गावाचं नाव लिहून राईटवरती क्लिक करायचं आहे. आणि एकदम वरती काय ते आता तरुण मित्रमंडळ ते राहू दिलं तरी चालेल, तुम्ही त्याच्यात चेंजेस केला तरी चालेल, ते तुम्ही तुमच्या हिशोबात करून घ्यायचं आहे. तर आता एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आहे, आता एक ग्रुप बघू शकता, एक ग्रुप अशा प्रकारे आहेत बघू शकता. तिथं मधात एक बीट आहे राहिलेली आहे, त्या बीटला येऊन काय करायचे, ग्रुपला 2 भागी करून घ्यायचं. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, याच व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं, पलकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पुन्हा एकदा मीडियामध्ये यायचं. इथून एक मी तुम्हाला व्हिडिओ दिला असेल, ऑलरेडी बनवून दिलेला आहे मित्रांनो. हे व्हिडिओ ॲड करायचा, पुढच्या बीटला जायचं, इशा पाट कट मारायचं आणि याला काय करायचं, अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं. तर अशा प्रकारे आता येतं दिसणार आहे आपलं. त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आणि मी जे तुम्हाला शेकीबीटची पिक्चर लिंक दिलेली आहे ते इथून ओपन करून घ्यायचं. आता काय करायचं, जे काय खालची लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं, 3 टिपक्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला डबल ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, बरोबर आपल्याला 5.17च्या बीटला येऊन जे काय आपला पहिला ग्रुप आहे त्या पहिल्या ग्रुपला आपण काय करायचं, हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, जे काही दुसऱ्या ग्रुप म्हणजे पुढचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. दुसऱ्या पुढचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला पुन्हा एकदा ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, जे काही शेवटचा ग्रुप आहे आपला म्हणजे का दुसरा ग्रुप, त्या दुसऱ्या ग्रुपला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, एवढीच्या स्टार्टिंगला यायचं, पलकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये यायचं. इथून एक मी तुम्हाला बॉर्डर दिली असेल, हे बॉर्डर ॲड करायचे, ब्लेंडिंग जायचं यायचं, लाईटिंगच्या याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आणि बॉर्डरला काय करायचं, इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आणि पुन्हा एकदा आता आपल्याला शेकीपेटला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता शेकीपेटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, 2 फोटो दिसत असेल ते आणि वरी काय तुम्हाला 3-4 लेअर दिसतील. तर सर्वात आधी काय करायचं, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथून सिलेक्ट ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय खालचे 2 फोटो आहे ते इथून म्हणजे अनटिक करून घ्या आणि नंतर डबल या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करून घ्या. आता त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आता बीट मार्कला ओपन करून घ्या आणि डबल या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून काय करायचं, पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. आता पेस्ट लेअरवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, आता जे का आपण 4 लेअर पेस्ट केली आहे ते 4 लेअर इथून काय करायचं आहे, सिलेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर ही 4 पण लेअर सिलेक्ट केल्यानंतर इथपर्यंत वाढून घ्यायचा, ऑप्शन दिसत असेल खालती त्यावरती क्लिक केल्यानंतर इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बरोबर 7.17च्या बीटला यायचं आहे. आणि आता बघू शकता एकदम जे काय 4थ्या नंबरची आपण आता लेअर आणलेली आहे त्याला काय करायचं, इकडं जे काही पार्ट होत आहे तिथून कट मारून घ्यायचं आहे आणि इकडं पार्ट अशा प्रकारे राहू द्यायचा आहे. आता त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून एकदम रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे, इथं सेटिंगच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि नंतर खालती एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. मग कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटू नाही का त्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एकदम खतरनाक टॉप लेवल एडिटिंग तुम्ही पण नक्की शिका. मग भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.